नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं स्टडी स्पार्क ट्युटोरियल्स मध्ये. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा मराठी या विषयातील कविता 13वी तिफन या कवितेचा स्वाध्याय. चला तर मग सुरू करूया. तर आता इथे प्रश्न पहिला दिलेला आहे. खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द द्या. 1. पेरणीसाठी लागणारे बियाणे. तर उत्तर आहे बिजवाई. 2. शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार. उत्तर तिफण. 3. पाराबती करते त्या दोन कृती. तर उत्तर आहे ओटी पोटाला बांधते आणि झोळी काठीला टांगते. प्रश्न 2. खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा. 1. काखरात बिजवाई जसं हासर चांदणं. उत्तर नांगरलेल्या शेत जमिनीत पेरलेले बियाणे असे दिसते की जणू मातीवर चांदणेच हसत आहे. 2. काया ढेकलात डोया हिरवं सपान पाहते. उत्तर पावसात नांगरून झालेल्या जमिनीत बी पेरले की भविष्यात हिरवे तरारलेले पीक उगवेल अशी शेतकऱ्याच्या मनात आशा निर्माण होते. काळ्या ढेकळातून उगवलेल्या हिरव्या कोंबाचे तो प्रत्यक्ष डोळ्यांनी स्वप्न पाहतो आहे, असे या कवितेतील ओळीचा अर्थ आहे. प्रश्न 3. या कवितेत आलेले वराडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाण भाषेतील शब्द लिहा. उत्तर वराडी शब्द आहे काया, प्रमाण भाषेतील शब्द काळ्या. जोळीले जोडीला. झोळी झोळी. लळते रडते. लाळा नवसाचं लाडा नवसाचे. पाळते पाडते. सांजिले सांजवेळी. रगत रक्त. प्रश्न 4. कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. उत्तर पाहूयात आपण. तर कवितेचा विषय, कवितेतील पात्र, कवितेतील तुम्हाला आवडलेले प्रतीक आणि कवितेतील नैसर्गिक घटक. तर पाहूयात. विषय आहे शेतामधील पेरणी. सदाशिव व पार्वती हे दोन पात्र आणि आवडलेले प्रतीक आहे काखरात बिजवाई जसं हासर चांदणं. वीज नाचतेनी ढग बरसतात. प्रश्न 5. अभिव्यक्ती. 1. काटा पायात रुतते, लाल रगत सांडते, हिरवं सपान फुलते या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा. उत्तर शेतकरी आपल्या शेतात धान्य पिकवण्यासाठी दिवस रात्र काबाड कष्ट करतो. त्याचे पोट भरण्यासाठी व संसार चालवण्यासाठी शेतात पीक येणे गरजेचे असते. आपली शेती पावसावर अवलंबून आहे, म्हणून पावसाची चाहूल लागताच तो शेती नांगरणी व बियाणे पेरतो. या ओळीमध्ये काटा पायात रुततो आणि रक्त निघते या संकल्पनेतून शेतकऱ्याच्या दुःखाचे सूचन केले आहे. पण शेतात धान्य उगवणार आहे हे हिरवे स्वप्न तो डोळ्यांनी पाहत असतो. पीक उगवण्याच्या आनंदात असल्यामुळे त्याला कष्टाचे व सोसलेल्या दुःखाचे काही वाटत नाही. म्हणून कवींनी म्हटले आहे की काटा रुतून पायातील लाल रक्त जरी आले तरी त्या लाल रक्तात हृदयाचे हिरवे स्वप्न फुललेले आहे. भाषा अभ्यास. खालील वाक्य वाचा. 2 वाक्य ही तुम्ही वाचली. त्यांपैकी पहिले वाक्य हे आहे ते चुकीचे आहे, कारण त्या वाक्याचा अर्थबोध होत नाही, आणि दुसरे वाक्य बरोबर आहे कारण त्या वाक्याचा पूर्ण अर्थबोध होतो. जसं की मी शाळा जातो आणि दुसरं वाक्य दिलं आहे मी शाळेत जातो. तर येथे दुसरे वाक्य जे आहे ते व्यवस्थित दिलेले आहे. खालील वाक्य वाचा. राम मित्राशी बोलतो. रेश्मा पालीला घाबरते. 3. कल्पना दुकानात जाते. या वाक्यामध्ये आपण पाहिले की जे काही शब्द होते मित्र, पाल, दुकान या नामांना अनुक्रमे शी, ला आणि त हे शब्द लागले होते. तर याला आपण प्रत्यय असे बोलतो. म्हणजे जे काही शब्दाच्या शेवटी लागलेले असतात त्याला प्रत्यय असे बोलतात आणि जे शब्दाच्या आधी लागलेले असतात त्याला उपसर्ग असे बोलतात. तर तर प्रत्यय लागण्याआधी जो मूळ शब्द असतो त्याला आपण सामान्य रूप असे म्हणतो. जसे की दुकान हे सरळ रूप आहे आणि दुकानात हे सामान्य रूप आहे आणि त त्याचे प्रत्यय आहे. तर हे होते धड्याखालील प्रश्न उत्तर. तर आपण अजून काही प्रश्न उत्तरांचा सराव करणार आहोत, जेणेकरून आपल्याला पेपरमध्ये कुठलाही प्रश्न विचारला तर तो लिहिता आला पाहिजे. कृती 1. आकलन कृती. प्रश्न 1. आकृतीबंध पूर्ण करा. शेतकरी काळ्या जमिनीत तिफन चालवत असताना वीज थैथै नाचते आणि ढग ढोल वाजवतात. खाचरात पेरलेले बीज हसरं चांदणं. मातीला म्हणजे जमिनीला न्हाऊ घालतात पावसाच्या सरी. ढग बरसतात तेव्हा रागू तिफण हाणतो. पायाला लोण्यासारखा स्पर्श सुखावतो मातीचा. शेतकरी हिरवगार शेत पिकवण्याचं पाहत आहे स्वप्न. काटा पायात रुतल्यावर लाल रक्त सांडते. ढग बरसतात तेव्हा हिरवं स्वप्न फुलते.
प्रश्न 2 चौकटी पूर्ण करा. काठीला बांधलेली झोळी, पोटाला वटी बांधलेली पार्वती, काठीला टांगलेल्या झोळीत लहान बाळ. प्रश्न 3 उत्तर लिहा. उत्तर आहे नंदी बैलाच्या जोडीला हाकणारा कोण? तर सदाशिव. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. प्रश्न 1 कोण रडत आहे? उत्तर तानुलं रडत आहे. 2 पार्वतीने पोटाला काय बांधले आहे? उत्तर पार्वतीने पोटाला बटी बांधली आहे. प्रश्न 3 शेतात पेरलेले धान्य कवीला कसे वाटत आहे? उत्तर शेतात पेरलेले धान्य कवीला जणू हसरे चांदणेच वाटत आहे. प्रश्न 4 जीवाला कोणाची भूल पडत आहे? उत्तर जीवाला मातीच्या कस्तुरीच्या वासाची भूल पडत आहे. प्रश्न 5 भिजलेली ढेकळं पायाला कशाप्रमाणे भासतात? उत्तर भिजलेली ढेकळं पायाला लोण्याप्रमाणे भासतात. प्रश्न 6 शेतकरी काळ्या ढेकळात काय पाहत आहे? उत्तर शेतकरी काळ्या ढेकळात हिरवं स्वप्न पाहत आहे. प्रश्न 7 योग्य पर्याय शोधून रिकामी जागा भरा. नंदी बैलाच्या जोडीला सदाशिव हाकलते, झोळी काठीले टांगते, त्यात तानुले लळते, काया मातीत मातीत तिफन चालते, सरीवरी सरी येती माती न्हाती धुती होते, मैना वाटुली पाहते रागू तिफण हाणते, वला टाकती तिफण शितू वखर पाहते, डोया सपान पाहते काटा पायात रुतते. कृती 2 आकलन कृती. प्रश्न 1 समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा. आकाशात विजा चमकत असतात, जणू त्यांचा थैथे नाच चालू असतो. इथे काही आपल्याला अर्थ दिलेले आहेत. आपण उत्तर पाहूयात. उत्तर आहे ईज नाचते थै थै. 2 झोळी काठीले टांगती, त्यात तानुले लळते. 3 आहे इथे अर्थ दिलेला, त्याचं कवितेतील ओळ आहे सरीवर सरी येती माती न्हाती धुती होते. रागू तिफण हाणते ढग बरसते हे चौथ्या ओळीचं उत्तर आहे. आणि 5 वला टाकती तिफण शितू वखर पाहते. 6 हिरवं सपान फुलते ढग बरसते. जोड्या जोडा. प्रश्न 1 उत्तर आपण पाहणार आहोत. काळ्या मातीत तिफण चालते, विजेचा थै थै नाच, ढग ढोल वाजवतात, तानुलं लळते. प्रश्न 2 याचंही आपण उत्तर पाहूया. का करतात भिजबाई, चांदण हासर, लाळा नवसाचं गोंदन, माती न्हाती धुती. 3 उत्तर शितू वखर पाहते, लोणी पायाला वाटते, डोया हिरवं सपान पाहते आणि काटा पायात रुतते. अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण केला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि अशा अनेक व्हिडिओसाठी स्टडी स्पार्क ट्युटोरियल्सला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे प्रश्नांची उत्तरं पाहत. धन्यवाद.